हॅलो. इथे गणेश याच्या बॅटमधून निघाला चेंडू जाऊन पोहोचला 6 धावेसाठी षटकार. तर पहिला चेंडू चौकार, त्यानंतर दुर्दैवाची धावचीत झाला राजू तारे. त्यानंतर गणेशने षटकार ठोकलाय, स्वतःवरती विश्वास ठेवला. कल्पेच्या गोलंदाजीवरती चढवलेला हा फटका होता. इथे सुरेख फटका गॅपमध्ये ढकलला चेंडू. क्षेत्ररक्षक त्यात येऊन थोडं वाईडीशे चेंडू परत पोहोचला. एका सिंगलने 4 चेंडू आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11. आतापर्यंत विचार केला ना नितेश, जो गोलंदाज पहिले 3 चेंडू मध्ये मार करतो तो उर्वरित 3 चेंडू मध्ये चांगली कामगिरी करत असतो. आपण पाहतोय गणेश मसने बॅटिंग करतो आणि श्रीकांत मसने आमचा गोट्या भाई याचा एसपीएल चा आयकॉन प्लेअर आहे. गणेश मसने फिक्स झालाय, आयकॉन प्लेअर फिक्स झालाय एसपीएल चा गणेश मसने. आणि कुणीच त्याला फिक्स घेऊ नका, कारण त्यांनी सांगितलंय श्रीकांत मसने गोट्या भाईने एसपीएल ला फिक्स झालाय. पहिलं षटक समाप्त झालं, 13 धावा, 1 विकेट पहिल्या षटकात आपण पाहिलं गेलं. धन्यवाद श्रीकांत मसने मॅच पाहतात, त्यांचं मनापासून गोडगोड कौतुक. तो दुसरं षटक, दुसरा गोलंदाज वैयक्तिक पहिलं सांगितलं. दुसरं षटक अमोल मोडक, रायझिंग स्टार कर्ज टेनिस क्रिकेट, ज्याने खऱ्या अर्थाने चांगली कामगिरी केली होती अनेक स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा सज्ज झाला या मैदानामध्ये. पहिला चेंडू डॉट, या अगोदरच्या मॅच मध्ये पहिला चेंडू विकेट प्राप्त केला होता. इथे पहिला चेंडू निर्धाव फेकत असताना दुसरा चेंडू शॉर्ट चेंडू आहे, त्यालाही बिरकावला आणि बॅकवर्ड स्क्वेअर रिझन मध्ये चेंडू जाऊन पोहोचलाय. 1 बाउन्स, चेंडू 4 धावांसाठी फरार. रस मिळतील 4, इथे आला चौकार. मी सरपंच म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे ते आरपी इंटरनेटची सर्व्हिस सेवा रेहान पार्टी या ठिकाणी उपस्थित झालेत. मी रेहानजी पार्टी सरांना विनंती करतोय, या आपण व्यासपीठावरती. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत.
A1 जोडी चषक 2025. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर चौकार. ओरपीच चेंडू आहे. कार्पेट पद्धतीने आपण पाहिलं गेलं. एक सिंगल पाहिले गेले. लेझी क्रिकेट थोडा पाहिला गेला इथे. कलेक्शन चुकीचं. चितेके चपल्याने अर्णाच्या गतीने साई धावला. का नाही धावणार? महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण सेवेमध्ये ते कार्यरत आहे. त्यांच्या माध्यमातून ज्या आंतरराष्ट्रीय लेवलला ज्या सर्व ज्या टुर्नामेंट होतात, मॅरेथॉन राज्यस्तरीय टुर्नामेंट होतात, त्या रनिंगमध्ये गतवर्षी गोल्ड मेडल पुरस्कार, रिलेमध्ये गोल्ड मेडल आणि यावर्षीही सिल्वर मेडल वैयक्तिक त्यांनी पटकवलं आहे. त्यामुळे धावण्यामध्ये अफलातून कामगिरी त्यांची आहे. आणि साईदादा या कर्जतमध्ये आपलं नाव शेलू गावाचं करत असताना इथे पुन्हा एकदा डायरेक्ट हिट आणि जरूर इथे फलंदाज जरूर आपण पाहतोय. चेंडू जरी हिट केला होता मनोजनी पॅडवरती आदरला आणि त्यानंतर एसटी वरती आदरला आहे का ते चेक करावे लागेल. बॅट्समन तो परत कुठे होता, कोणत्या फ्रेम मध्ये होता ते पाहिलं जाईल. गणेश ही माहिती आपण फ्रेम मध्ये पण नाहीयेत, म्हणजे त्या दूरवर राहिलं आणि दूरतवेचित म्हटलं जाईल या ठिकाणी. कारण चेंडू डायरेक्ट हिट झाला नव्हता, पण अमोल त्या ठिकाणी होता, त्याच्या त्या पॅडवरती चेंडू आदळला आणि त्यानंतर चेंडू नॉन स्ट्राईकच्या एसटीवरती आदळला आणि तिथे गणेश धावचित झाला. जरूर ही धाव घेणे गरजेची होती का हा विचार असेल, कारण गणेश चांगल्या पद्धतीने खेळत होता. एखादी धाव बरं, एखादी चोरटी धाव खूप घातक ठरते आणि ही घातक ठरली गणेशला. बघितलं गेलं थोडस ग्राउंड जर बॅट झाली असती तर पॉपिंग क्रीज जरूर पोहोचला असता, पण इथे त्यांनी ते बॅट कुठेतरी वरती राहिली गेली. 19 धावा. पिचू परफेक्ट यॉर्कर म्हटलं जाईल, त्याला विरकवलंय लॉंग. तर 7 बाय नजे युवा उद्योजक यांच्या माध्यमातून साईदादाने जर 2 षटकार लगावले तर लगातार 2 षटकाराला 3 षटकाराला 2000 माननीय रेहानजी पाटील सर, भावी सरपंच ममदापूर ग्रामपंचायत आणि 7 बाय यांच्याकडून 1000 2 मे 2. बघा गोलंदाज तयार होतो. या ठिकाणी धावसंख्या जाऊन पोहोचली 20. 2 बाद 20. इथे परफेक्ट यॉर्कर पुन्हा एकदा स्वतःला यॉर्क करून घेतला या फलंदाजाने. फलंदाज या ठिकाणी त्रिफळाची होत आहे. दांडी गोल करतो अमोल. कमबॅक करत असता आपल्या संघासाठी. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 20 या आकड्यावरती. तिसरा गडी होतो गारद. समाप्त झाले. 10च्या सरासरीने 20 धावा धावफलकावरती 3 विकेटचं पतन आपण या ठिकाणी पाहिलं गेलं. निलेश मसने नवीन फलंदाज गोलंदाजी मार्कवरती. बघा कोण सज्ज होतोय. 2 षटक समाप्त झाले. धनराज येणार, नयन येणार, तर धनराज कांबेरे आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. धनराज कांबेरे ज्याला प्रवीण मिनी दिवाडे म्हटले जाते, तो फलंदाजीसाठी या गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. पंचांच्या उजव्या साईडने गोलंदाजी करेल. पहिला चेंडू साई मसनीसाठी. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. थोडासा खालवर राहिलेला मी साठी फटका म्हटला जाईल. चेंडू
त्या बॅटच्या रगडमध्ये आला नाहीये. बॅटची एनर्जी घेतली पण एक धाव या ठिकाणी धावफलकावरती लागली जाईल. एका धावेने स्कोर कार्ड जो थांबला होता 21 या आकड्यावरती. अजून या इनिंगचे आपण पाहतोय 11 चेंडू शिल्लक आहेत आणि या 11 चेंडू मध्ये बघूया किती धावसंख्या उभारली जाणार. इथे रिव्हर्ससाठी आपण पाहतोय निलेश मसने लिंबू आणि इथे त्याच्या बॅटमधून रिव्हर्ससाठी चेंडू गेलं तर आमचे योगेशजी ढोले आणि खुरमजी नझे येणाऱ्या पुढच्या स्पर्धेबद्दल चर्चा करत असताना धावसंख्या 25 3 गड्यांच्या मोबदल्यात पहिली सिंगल त्यानंतर चौकार आला. धनराजचा तिसरा चेंडू समोर सापडला. चेंडूला बिरकावला थोडा शॉट राहिला आणि त्या चेंडूला पाठीवलं सीमारेषे पलीकडे 7 धावेसाठी आलेला षटकार. मध्ये आपण पाहतोय स्क्वेअरली पंचांच्या दिशेने चेंडू तो बाहेर गेला. इथे रिव्हर्ससाठी दुधारी तलवार चालवण्याचा प्रयत्न आपण पाहिला गेला. फुल लेनचा चेंडू मिस केलाय. अफलातून चेंडू म्हटलं जाईल. रिव्हर्ससाठी करायचा प्रयत्न अतिशय क्षेत्राशी व्यवरचना जरूर आहे. इथे पुन्हा एकदा शपळून घेण्याचा प्रयत्न जागा बनवण्याचा प्रयत्न होता. थोडा शॉट धनराज या ठिकाणी कमबॅक करत असताना कारण स्वतःला सावरलं धनराजने. यानंतर चेंडू पहिला गेला. बॅट्समनची पोझिशन चेक केली त्यानंतर थोडा चेंडू स्लोवा डिलिव्हरी गती परिवर्तन पाहिले गेली. पोटांची जादू दाखवली. थोडासा फिरकीची जादू दाखवली. एक सिंगल आली. धावसंख्या स्कोर कार्ड या सिंगलने 32 या आकड्यावरती. या षटकातील अंतिम चेंडू शेवटचा चेंडू असेल. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना शेवटचा चेंडू 32 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. साई स्ट्राईकला असेल. बघूया चेंडूवरती शेवटचा चेंडू आहे. किती धावा या चेंडूवरती बनवल्या जातील. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. इथे दूरवर होता. खूप बाहेर होता चेंडू. शतरक्षक आहे डीपेक्षा कव्हर रिझन मध्ये. खऱ्या अर्थात जशी गोलंदाजी जशी शतरक्षक सजवलंय त्या पद्धतीने आपण पाहतो या ठिकाणी गोलंदाजी केली जाते. जागा शोधता आली नाही. थेट क्षेत्राच्या हातामध्ये चेंडू मारला गेला. एक सिंगल आली. सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 3 षटकामध्ये 3 विकेट गमावलेत. डबल 3 म्हणजे 33 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 3 गोलंदाजचा वापर झालाय आणि इथे 11च्या सरासरीने त्या 33 धावा धावफलकावरती. येणार अंतिम षटक बघूया स्लॉग मध्ये किती धावा असणार. किती धावा बनवल्या जाणार. कारण शिवसाई शेलू संघ त्याच्या क्वार्टर मध्ये जरूर पोहोचलाय. क्वार्टर फायनल मध्ये पोहोचलाय. तिसऱ्या फेरीमध्ये तो दाखल झालाय. त्याच्या विरोधात कोणता संघ खेळणार. आपल्या गावातील जे के शेलू संघ त्या जय भवानी वावलोली संघ. पहिल्या रात्री तेच झालं. पहिल्या रात्री आपण पाहिलं गेलं अजमेरा दामत आणि सालिम 11 दामत याच्यामध्ये क्वार्टर फायनल झाली पण तिथे सालिम 11 दामत संघाने आगेकूच झाला. कालच्या रात्री पाहिलं गेलं तर वर्णे विपक्ष श्री गणेश पिंपलोली एक अफलातून मॅच पाहिली गेली आणि शेवटच्या षटकामध्ये 17 धावा चेस करत असताना प्रभाकर देशमुख 40+ खेळाडू त्या मैदानावरती गाजला. नयन शेवटचा अंतिम षटक घेऊन आलाय स्लॉगवर. राईट हँड ओव्हर द विकेट. खालवर राहिला गेला. बॉडी लेवलला चेंडू आपण पाहतो येऊन देत नाहीये. बॅट्समन पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. जर आपण रिव्हर्स मध्ये आपण पाहिलं गेलं पुन्हा एकदा आपण पाहतोय रिप्लेच्या माध्यमातून पाहिलं गेलं इथे पाहतो आपण गॅप मध्ये चेंडू आहे. 1 बाउल चेंडू. अमोल थोडासा नाराज असेल. समोरून त्याच्या चेंडू उडाला. धावसंख्या स्कोर कार्ड जाते.
4 धाव्याने पुढे सरकते 37 या आकड्यावरती. राहिला गेला, शपल होऊन थोडा खेळला गेला आणि हाईट साईची असल्या कारण तो चेंडू परफेक्ट रगाड मध्ये आला. इथे पुन्हा एकदा समोर दिला चेंडू, उंच उडाला चेंडू, गगनाला भिडलाय जरूर. जेवढी लांबी जेवढी उंची तेवढीच लांबी दाखवली या चेंडूला. चेंडू पाठवलाय सीमारेषे पलीकडे. षटकार खूप उंच उडाला चेंडू. आपल्याला असं वाटलं होतं हा चेंडू मैदानात राहतो का, एवढा उंच गेला होता, पण ताकद त्या ताकदीवरती चेंडू पाहिला गेला. परफेक्ट जो सिलेक्शन होता शॉट तो चेंडू आउट ऑफ पार झाला. षटकाराला षटकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड 43 या आकड्यावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात 3 षटक 3 चेंडूची आता परत समाप्ती झाले. म्हणजे पुन्हा एकदा 3चं समीकरण. वन डाऊनला गेलाय साई मैदानात, 3ऱ्या क्रमांकावरती गेलाय. नयन तयार. आता परत 3 चेंडू नयनचे पाहिले गेले. इथे पुन्हा त्या रॅप केल्या चेंडूला आपण पाहतोय, तिथे क्षेत्ररक्षक आहे. एक धाव या ठिकाणी घेतली जाते. थोडस मिस जरूर झालं क्षेत्ररक्षकाकडून, नयनला कलेक्शन करता आलं नाहीये. खालवा टप्प्याचा चेंडू होता, थ्रो आपण पाहायला गेलं. 2 धावा या दरम्यान. स्ट्राईक रोटेट झाले. जेव्हा एखादा फलंदाज स्ट्रॉंग असतो तो स्ट्राईकला जाऊन पोहोचतो ना, ते घातक ठरलं जातं. इथे 2 धावा आल्या, धावसंख्या जाऊन पोहोचली ती 45 या आकड्यावरती. आणि जे के शिलू संघालाही माहिती आहे का जयभावनी वावलू संघ स्ट्रॉंग संघ, शेवटपर्यंत बॅटिंग करणारे प्लेयर आहेत, तर धावसंख्या मोठी पाहिजेच. 2 चेंडू. बघूया नयन कमबॅक कसा करणार. इथे समोर दिला, कमबॅक करणं गरजेचं असताना इथे साईचा भीमटोला आणि चेंडू पाठवला सीमारेषा पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. चेंडू पुरवायचे. षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचली 51 या आकड्यावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. या इनिंगचा शेवटचा चेंडू येईल दादा, बॉल भेटेल ना दादा, काही करू नका. गेलेला बॉल सापडला तर ठीक, दादा आपल्याकडे दुसरे चेंडू आहेत ते तुम्हाला दिले जातील. एक चेंडू राहिला दादा, तू शोधाला इथे बॉल होऊन जाईल. योगेश सर थोडस आराम करून आले, लगेच सांगितलं साई मसने ऑन फायर नाव. तिकडे धावला, इथे चेंडूला धावायला लावलं. 51 धावा आहेत. या धावा कितपत सुरक्षित असतील, कारण शेवटचा चेंडू आपण पाहतोय, कारण एकीकडे जयभावनी वावलेली संघाची बॅटिंग लाईन मजबूत आहे. इथे ओरपी चेंडू गॅप मध्ये ढकलायचा प्रयत्न. अमोल त्या ठिकाणी 1 धाव या ठिकाणी घेतली होती, दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न. इथं वाईडिश थ्रो पाहिला गेला. 2 धावा आपण या ठिकाणी पाहतोय, 2 धावेने आपण पाहिलं गेलं. आणि 3री धाव घ्यायच्या प्रयत्नात साई बाद झालाय. या 2 धावेने धावसंख्या 53 या आकड्यावरती 13च्या सरासरी 53 झाल्या धावा. 54 धावांची गरज आहे विजयासाठी. 13.50च्या सरासरीने धावा बनवायचे. 24 चेंडू आणि 54 धावा. आणि यामध्ये साईचा जर वाटा बघितला गेला तर साईने या इनिंग मध्ये धावा बनवल्या त्या साई या ठिकाणी पाहायला गेला 10 बॉल आणि 24 धावांची खेळी साकारत असताना नॉट आउट पारी खेळली असती, पण ती 3री धाव ती घातक ठरली आणि तो धावबाद झाला. कारण संघासाठी शेवटचा चेंडू होती, विकेट राखणे गरजेचं नव्हतं. आणि इथे पाहिलं गेलं त्या धावा आपण पाहिल्या गेल्या 2.
यानंतर आपण पाहतोय यामधील विजेता संघ भिडेल जे जे के शेलू किंवा जय भवानी वावलोली. यामधील विजेता संघ शिवसाई शेलू संघाच्या विरोधात. आता कोणता संघ भिडणार ही प्रतीक्षा असेल शिवसाई शेलूची. 2 षटक पहिले खूप महत्वाचे असतील. एक पॉवर प्लेचं षटक आणि त्याच्यानंतर पुढचा षटक. या 12 चेंडूमध्ये विचार करावा लागेल किती धावा असतील, कारण हे 2 षटक खूप महत्वाचे असतील. कारण जे भाऊने वावलू संघाचे जे अग्रेसर खेळाडू आहेत ते समोर असतील. तर योगेश कांबरे यांच्या षटकाराटीसाठी ममदापूर ग्रामपंचायतचे भावी सरपंच रेहानजी पाटे सर यांच्याकडून 3,000चा पारितोषिक 2,000चं पारितोषिक असेल. लगातार 3 षटकाराला क्रॅश प्राईज लागली जाते. क्रॅश प्राईज लावली गेले. तर या दरम्यान मुबीन वायनस हे नेरल दरबारचे ओनर या ठिकाणी उपस्थित झालेत. दादांचं मनापासून हार्दिक स्वागत. या आपण व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्ट्राईकला आपण पाहतोय योगेश कांबळे, नॉन स्ट्राईकला रोशन मोडक आणि गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज प्रेम प्रेम नाम है मेरा. युवा गोलंदाज आहे. पहिला चेंडू पहिला गोलंदाज आणि पहिला चेंडू शॉट होता, त्याला फाईन रिझन मध्ये फटकावला. चेंडू 1 बाउंस. चेंडू सीमारेषे पलीकडे जातोय. रस मिळतील 4. सुरुवात झाली आणि पहिल्या चेंडूवरती आला चौकार. जरूर जरूर आपण पाहतोय धावांचा पाठलाग करायचे. सुरुवात झाली. पहिल्या चेंडूवरती चौकाराला 54 धावांचं लक्ष गाठायचंय. 13.50च्या सरासरी धावा बनवायच्या आहेत. इथे आपण पाहतोय जोरदार अपील केली जाते. चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. कमबॅक करणारा चेंडू असेल. पहिल्या चेंडूवरती जरी चौकार काढला गेला, इथे कमबॅक करणार. डॉट चेंडू आपण पाहतोय. कमबॅक करणारा चेंडू पाहिला गेला. वाईट चेंडू पाहिला गेला. तीन चेंडू 5 धावा फलकावरती आहेत. इथे स्लोअर गॅप मध्ये ढकलला राजू दरे. चेंडूचा पाठला जरूर करतो. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न, घातक प्रयत्न असेल. इथे आपण पाहतोय कनेक्शन मिस झालं आणि इथे डायरेक्ट हिट झालंय.
काय घडलं बघा ना मैदानावरती, कुठं होतं, कुणावरती होतं, कसं होतं, काय होतं, या धांदलीमध्ये पाहिलं गेलं. आणि जरी त्याला बाद व्हायचं त्याला बाद व्हायला लागलं, कारण जरी तो तिथे असता, एसटी रक्षक भेटला असता, योगेश दादा तिथं पोहोचला होता, रोशनला नॉन स्ट्राईक यावं लागलं असतं आणि इथे डायरेक्ट हिट केले. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिट करणे. रोशन बाद झाला तर अमोल मोडक. खूप महत्वपूर्ण विकेट होता आणि इथे थांबत नाहीये. स्ट्राईक घेतली आपल्याकडे, का घेतली हे दाखवत असताना आणि पुढच्या चेंडूवरती, आता 5व्या चेंडूवरती योगेश कांबळे यांच्या बॅटमधून आला एक अफलातून षटकार. समोर होता 20 मध्ये फटका लगावला, 6 धावा आल्या. या 6 धाव्याने स्कोर कार्ड 12 आकड्यावरती. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. शेवटचा अंतिम चेंडू असेल पॉवर प्लेच्या ओव्हरचा. प्रेमचा शेवटचा चेंडू. बॅटची कडा, थोडस फंबल पाहिलं जाते आज जे के शिरू संघाकडून. एक धाव आली, जी सरासरी राखायची त्या सरासरीने तर सध्या चाललेत. 13 धावा आल्यात धाव फलकावरती. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आता इथून आपण पाहतोय 41 धावा बनवायचे. 41 धावा बनवायच्यात 18 चेंडू मध्ये. चला जोपर्यंत क्षेत्ररक्षक लागेल तोपर्यंत संधी देऊया आमच्या डीजेला. वरती गोलंदाज यश, चांगला चेंडू. युवा गोलंदाजावरती सध्या तरी मदारा टाकले गेले. शॉर्ट चेंडू, निर्धाव चेंडूनी सुरुवात झाली. खारवटावर सबमरीन डिलिव्हरी म्हटली जाईल इथे, कारण जो टप्पा पडल्यानंतर चेंडूनी उचलीच घेतली नाही. कारवट टप्प्याचा चेंडू राहिला गेला. एसटी रक्षकही थोडासा सासवडला. एसटीच्या पाठीमागे पाहिलं गेलं. एसटी रक्षक इथे दूर होता चेंडू. पंचांनी 2 हात समांतर केले. पंच राजेश भोईर सर यांनी वाईट चेंडू घोषित केला. धावसंख्या 14 या आकड्यावरती. इकडेच्या मोबदल्यात आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावरती लागली गेलेत. 54 धावांचं लक्ष होता. तो 40 धावा बनवाव्या लागतील. 17 चेंडू अधुरी शिल्लक आहे. 40 धावांची गरज आहे. चांगली लाईन ठेवले. दूरवर होता. पंचांनी 2 समांतर केले. थोडं दूर ठेवलंय, म्हणजे मोठा फटका मारून द्यायचा प्रयत्न करत नाहीये. जरी 2 वाईट गेले असतील आपण पाहतो ते चेंडू पडल्यानंतर उचलीच घेत नाहीयेत. विकेटनी कुठेतरी हालचाल वेगळा पण दाखवायला सुरुवात केली का? कारण इडन गार्डनचा विकेट पाहायला गेला पहिल्या टेस्टला गोलंदाजांनी दानादान करून टाकले आणि भारताची दानादान झाली तिथे.
चांगला चेंडू या ठिकाणी कमबॅक करणारा चेंडू होता. दोन खराब चेंडू, दोन स्क्वेअर मारा टाकल्यानंतर इथे कमबॅक करणारा चेंडू आपण पाहिलं. तसं काहीसा कानमंत्र दिला अमोल. युवा सितारा आहे, आपल्या संघाचा तारणहार म्हणून अमोल मोडककडे पाहिले जात आहे. बरीच वर्ष आपण पाहतोय संघामध्ये या युवक आपल्या संघाला साथ देत असताना चांगला संघ आपण पाहतो बांधून ठेवला या ठिकाणी. योगेश आणि डेला दोन्ही डे टुर्नामेंट त्यांनी गाजवल्या. इथे फलंदाज करण्याचा प्रयत्न फसला गेला, समोर सापडला. LBW लेग बिफोरची अपील पंचांनी उचलून धरली. अफलातून पाहतोय आपण कमबॅक करणारा चेंडू होता यशचा, समोर रिव्हर्स परफेक्ट सापडला. इथे कुठेतरी चुकी केली का योगेशने आणि इथे यश संपादन करत असताना झटका क्रमांक दुसरा होऊन दे डीजे. पंधरा आकड्यावरती दुसरा झटका भेटला गेला. रिव्हर्स अटेन तो मोह आवरता आला नाही, कारण कुठेतरी पाहिलं होतं आत्तापर्यंत जे चेंडू होते, दोन वाईट चेंडू आणि दोन त्या सबमरीन डिलिव्हरीच्या दोन त्या कुठेतरी खूप दूरवर होत्या. इथे कमबॅक करा चेंडू, इथे मिडल केलं, विकेट टू विकेट गोलंदाजी केली यशने आणि तो विकेट मौलिक विकेट प्राप्त केला. धनराज कांबेरे नवीन फलंदाज मैदानात. इथे मैदानात गेला, ज्या दिशेने गेलता त्या दिशेने चेंडू पाठवला पार्किंग प्लॉट मध्ये, थेट पेवलेंच्या दिशेने षटकार. मानी जाएगी धनराज के बल्ले से आई थी हुई गेंद जो बाउंड्री लाइन के बाहर जाके गिरी 6 रनों के लिए. यश इथे पुन्हा एकदा धनराजच्या बॅटमधून चेंडू निघालाय. वन बाऊ चेंडू होतो फरार. रस मिळतील 4. पहिले तुमची बारी, त्यानंतर आमची बारी सर्वांची बारी. इथे दाखवत असताना फलंदाज षटकार चौकाराने धावसंख्येला आकार दिला. 2 षटक आपण पाहतोय या ठिकाणी प्रगतीपथावरती असताना. दुसरा षटक धावसंख्या जाऊन पोहोचली ती 25. शेवटचा चेंडू आहे, कमबॅक करणारं षटक असेल, कारण इथे जे डॉट 2 वाईट आले होते, त्यानंतर पुन्हा डॉट विकेट आला. 3 चेंडू होती, 2 धावे विकेट घेतला, पण षटकार चौकार धनराज कांबळेने दाखवून दिला. हम भी किससे कम नहीं. सुरेख फटका. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण जरूर आहे, त्या ठिकाणी क्षेत्राची व्यवस्था केली. एक धाव या शेवटच्या चेंडूवरती आले. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 26. अर्धलक्ष परत गवसनी घातल्या 12 चेंडूवरती. सांगितलं मी पहिले 2 षटक योगेश खूप महत्वाचे आहेत. या 2 षटकामध्ये जेवढ्या धावा तुम्ही रोखाल तेवढं तुमचं फायदा होता, आणि जेवढ्या धावा तुम्ही बनवाल तेवढ्या उर्वरित 2 षटकामध्ये त्याचं काम येत आहे. इथे मौलिक 2 विकेट जरूर आलेत, कारण रोशन तो दुर्दैवाची धावचीत झाला. योगेश रिव्हर्स त्यांचा मोह आवरता आला आणि फेवरेट शॉट आहे, पॅटर्न शॉट आहे, तो मारण्याचा प्रयत्न केला, पण तिथे क्लम्प सापडला गेला. त्याचंही कारण होतं, कारण यशने आत्तापर्यंतची गोलंदाजी केली होती ती ऑफ साईडला केली होती, स्टंप पासून दूर ठेवलेली होती, व्हाईट लाईन गोलंदाजी करत होताना अचानक त्यांनी टाकलेला तो समोरचा चेंडू तिथे तो सापडला. 26 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागला गेला. आता इथून प्रति 14 धावांची गरज आहे, म्हणजे 28 धावा 13च्या सरासरीने चाललेत. 14च्या सरासरीने 28 धावा आपण पाहतोय या ठिकाणी पाहिजेत, म्हणजे आतापर्यंत 13ची सरासरी ते राखले. पहिल्या षटकात 13, इथे 13 आल्या, आता उर्वरित 28. आता एक धाव वाढली गेली, कारण एक स्टेप आपण पुढे जाणार. तिसरं षटक प्रगतीपथावरती येते. निलेश मसने लिंबू गोलंदाजी मार्ग वरती सज्ज झालाय. ओके दादा, नाव घेईल मी, काही टेन्शन नाही, सर्वांचं नाव घेईल मी.
निलेश गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. हे महत्वपूर्ण षटक. यामध्ये जेवढ्या धावा तुम्ही बनवाल शेवटच्या षटकामध्ये तेवढं आव्हान कमी असेल आणि जेवढ्या धावा तुम्ही डिफेंड कराल तेवढे शेवटच्या षटकामध्ये समोरच्या फलंदाजावरती तुम्ही दबाव वाटू शकता. हा टाकणारा षटक आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती. ते निलेशचा हा पहिला चेंडू तिसऱ्या षटकाचा. इथे शॉर्ट पिच चेंडू होता. इनसाइड एज लागली एसटीच्या पाठीमागे. पाहतोय क्षेत्ररक्षक एसटी रक्षक ओमकार कोणत्या प्रकारची चुकी करत नाहीये. सुंदर झेल. फलंदाज बाद होतोय. स्लोअर होता. लिंबू का म्हटलं जातं याला. ज्याचा जादू ही बघितली मैदान होती का. स्लोअर होता, गती परिवर्तन होतं आणि पडल्यानंतर गुगली टॉप स्पिन ज्याला म्हटलं जातं. गुगली लेग स्पिन, लेग ब्रेक, ऑफ ब्रेक, यॉर्क लेन सगळ्या प्रकारे चेंडू तो टाकत असतो आणि तिथेच फसला गेला. पहिला चेंडू कशा प्रकारे होता हे धनराजला पाहायला मिळत नाही. थोडंसं वेट आणि वॉचची भूमिका करणं गरजेचं होतं. गोलंदाज तयार निलेश. इथे स्लोअर प्रशांतच्या बॅटमधून चेंडू आला. फुल लेनचा चेंडू. चेंडू जाऊन पोहोचला फाईन डिझाईन मध्ये. जरी धनराज बाद झाला असेल सांगितलं शेवटच्या खेळाडूही मॅच जिंकून देऊ शकतो एवढी ताकद आहे जय भवानी वावली संघाच्या फलंदाजामध्ये. निवडक खेळाडू आहेत. 15 ते 16 खेळाडू आहेत आणि त्यामधून हे 11 खेळाडू खेळतात मैदानावरती. बाकी खेळाडू आहेत, बाकी प्रेक्षक आहेत, ते प्रेक्षकाच्या भूमिकेत असतात. खेळाडू निवडक आहेत आणि त्याच्यामधून निवडलेले 11 खेळाडू 30 धावा धावफलकावरती अजूनही 24 धावा बनवायचे आहेत. स्लोअर आपण पाहतोय क्षेत्ररक्षक पोहोचेल का त्या ठिकाणी. नाही पोहोचू शकला. ओळखलं या निलेशच्या चेंडूला आणि तिथे आपण पाहतोय आलेला हा बेहतरीन फटका. धावसंख्या 4 ने पुढे सरकेल. चौकार अर्जित झालाय. आपण पाहू शकता स्लोअर चेंडू होता. ऑफ केला चेंडूला, समोर उडवला चेंडूला आणि तिथे 4 धावा आहेत दादा. खूप मोठं अंतर आहे. हा बॅटच्या एवढं अंतर राहिलं गेलं ते दूरवरचं अंतर आहे. 1 ते 1.5 मीटरची बाउंड्री लाईन पुढे आहे. चौकार आला आणि एमटीसी लाईव्हच्या कॅमेरामॅनचा मनापासून कौतुक करेल. तो कॅमेरा होता कॅमेरामॅन निलेश म्हात्रे. आपण मिडल कॅमेरावरती पाहिलं गेलं अभय म्हात्रे आणि इथे आपले ऑपरेटर हेमंत चिकनकर. पुन्हा एकदा हेमंत गोलंदाज निलेश. इथे चांगला चेंडू आपण पाहतो. कमबॅक करणारा चेंडू होता. विरकी चेंडू आपण पाहिलं गेलं. एक सिंगल घेण्यात आली. प्रशांत मोडक आपण पाहिलं गेलं. एक हार्ड हिटर म्हणून या फलंदाजाकडे पाहिलं जातं नेहमीच. प्रॅक्टिसमध्ये कमी असतो, प्रॅक्टिसमध्ये नसतो, प्रॅक्टिसमध्ये कमी असतो. हार्ड हिटर. आज नकुलचे फोन येणार नाही कारण नकुल इथेच बसलाय. इथे आपण पाहतो डिपेक्स टाकावा रिझर्व मधून क्रॅकिंग शॉट. चेंडू 1 बाउ. चेंडू सीमारेषे पलीकडे. रस मिळतील 4. इथे आला चौकार आणि या चौकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड पुन्हा एकदा अग्रेसर होत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 39 या आकड्यावरती. 54 धावांचं लक्ष होतं. 39 धावा. अजूनही 15 धावा बनवायचे आहेत आणि चेंडू शिल्लक राहिलेत ते 7 चेंडू 15 धावा. आता हा चेंडू खूप महत्वाचा असेल. मी सांगितलं हे षटक खूप महत्वाचे दोन्ही संघाकडून. जेवढ्या धावा तुम्ही बनवाल तेवढ्या शेवटच्या षटकामध्ये तुमचं आव्हान कमी असेल आणि जेवढ्या धावा तुम्ही डिफेंड कराल. चेंडू बॉल पोचवा मैदानावरती. आंतरराष्ट्रीय लेवलला कसं असतंय 39 झाल्यात. 54 पाहिजेत. उर्वरित 15 धावा. 7 चेंडूचा खेळ शिल्लक.
आंतरराष्ट्रीय लेवलला कसं असतं, या डिव्हिजनच्या मॅचेस असतात राजेश भोईर सर, त्या डिव्हिजनच्या मॅचेस जरूर करतात, हमेशा क्लबच्या मॅचेस करतात. तिथे एक हंपर असतो, त्याच्याकडे ते बॉल पूर्णपणे असतात आणि तेच बॉलची चॉईस करण्यासाठी मैदानात घेऊन जातात. शतक या बॅट्समन बॉल चॉईस करत नसतात, तिथे ते पंच त्यांच्या ते साच्यामध्ये बॉल चॉईस करत असतात. आणि इथे शॉट चेंडू बिरकावला, चेंडूला रगाड मध्ये आला, पाठवला पुन्हा एकदा सीमारेषा पार. निलेशच्या गोलंदाजीवरती आला हा षटकार. या षटकाराच्या सहाय्याने तिसरं षटक आपण पाहतो या ठिकाणी समाप्त होतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 45. येणारे 6 चेंडू आणि 9 धावेची गरज आहे. पहिल्या रात्री आपण पाहिलं होतं जी क्वार्टर फायनलची मॅच झाली होती, सालिम इलेव्हन दामत वर्सेस अजमेरा दामत, आणि त्या पहिली रात्र गाजवली होती दामतकर. दोन्ही संघांनी ती मॅच गाजवली होती, पण सालिम इलेव्हन आपण पाहतो दामत संघ हा विजय झाला आणि शेवटची रात्र खऱ्या अर्थाने मेजवानी असेल दामतकरांसाठी. आणि जो गाणं वाजलं बघा, किंग मेकर आले किती, विकासाला आणले गती नाही, आमच्या क्रिकेटला आणली प्रगती आमच्या खुरमबाईने. इथे टॉस केलाय चेंडूला, बराच काळ चेंडू हवेमध्ये, शतरक्षक त्या ठिकाणी आहे जरूर, त्यालाही पार केलं. साई सारखा शतरक्षक जरूर असता तिकडे तर काही सारी फरक पडला असता, पण इथे आपण पाहिलं गेलं त्याच्याही आवकाच्या बाहेर असेल चेंडू. खूप दूरवर चेंडू होता, षटकाराला 9 धावांची गरज असताना पहिला चेंडू घातक हल्ला करण्यात आला. हिटर म्हणतात का मला मैदानात हार्ड हिटरचे देतात, नेहमीच संघासाठी चांगली कामगिरी करत असतो. इथे टॉस केला, आता साही चेंडू खाली येतोय. इथे कोणत्या प्रकारची चुकी नाही, षटकार खाल्ल्यानंतर कमबॅक करणारा चेंडू. आता 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 धाव्यांची गरज. काही होऊ शकतं, मैदानी क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतंय. नवीन फलंदाज कल्पेशला आपण पाहतो मैदानावरती, प्रशांत माघारी याला षटकार खाल्ल्यानंतर आपण पाहतोय ती ताकदीवरती जो फटका लागला होता तो षटकार जरूर आला होता. आणि आमच्या डीजे मास्टरने मगाशी गाणं लावला, विकासाला आणले गती. आम्ही म्हणतो क्रिकेटला आणले प्रगती, खेळाडूंसाठी आणली प्रगती. कारण खुरमबाईची किंग मेकर आले किती, पण एवन जोडी आपण पाहतो चांगलं आयोजन नियोजन आहे, पण इथे आपण पाहिलं गेलं खुरमबाईची जी प्रगती आहे खूप मोठी आहे. कारण त्यांच्या माध्यमातून चांगली स्पर्धा आपण पाहतोय, अनेक स्पर्धा, आणि येणारी स्पर्धा खूप मोठी असणार आहे. तर या ठिकाणी पाहतो आपण टार्गेट करण्याचा प्रयत्न, सिंगल आली या ठिकाणी, स्लोवर होता, 1 धाव आपण या ठिकाणी पाहतोय. धावसंख्या आपण पाहतो, स्कोर कार्ड कंपल्सरी चेसिंग, या धावांचा पटला कंपल्सरी आहे. धावसंख्या 53, स्कोर लेवल जरूर झालाय. 2 चेंडू आहेत, 2 चेंडू आणि 1 धाव.
2 चेंडू 1 धावेची गरज. इथे आपण पाहतोय शेवटच्या जी धाव पाहिजे होती ती 1 धाव, जे 1 चेंडू राखून आपण पाहतोय जे भावानी वावलोली संघ या ठिकाणी विजयी झाला आणि पोहोचलाय तो या स्पर्धेच्या 3ऱ्या फेरीमध्ये. आणि 3ऱ्या फेरीमध्ये पोहोचला असताना आपण पाहतोय भिडत होईल ती आता 2ऱ्या शेलू आता शिवसाई शेलू संघाच्या विरोधात. धन्यवाद शाहिद भाई, गुड नाईट. केफ गुड नाईट. या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच हार्ड हिटर ज्याने मैदानात जाऊन बाहुबली स्टाईलने फटकेबाजी केली, हा वावलोलीचा बाहुबली. त्याच्या बॅटमधून आल्या त्या 15 धावा आणि महत्वपूर्ण ठरल्या. मॅचला आपल्या बाजूने झुकवलं आणि तो ठरला या मॅचचा हिरो.